माती परीक्षण करण्याऐवजी काडी परीक्षण करणं चांगलं राहील की माती परीक्षणच योग्य राहील? जसं समज आपण डोळे काढून त्याच्यात म्हणजे काडी परीक्षण पीटीओल अनालिसिस हा पीटीओल अनालिसिस पीटीओल अनालिसिस करायला डाळिंबाचा तो डेटाच अजून अवेलेबल नाहीये, जो परफेक्ट डेटा. सगळे जेवढे काही लॅब आहेत ना, सगळे जण एक डेटा वापरतात, पण तो एवढा जो परफेक्ट असेल पाहिजे जेवढं द्राक्षात काम झालंय तेवढं डाळिंबात काम नाही झालं पीटीओच्या बाबतीत. म्हणजे तुम्ही म्हणू शकत नाही की मला एवढंच पीपीएम तिथं बोरॉन असेल तर मला हे होऊ शकतं, ते नाही म्हणू शकत. तुम्हाला मिळेल त्याच्यात एवढं पीपीएम आहे, पण पाहिजे किती याचा काही असा ऑथेंटिक डेटा नाहीये. स्टोरेज समजेल ना, स्टोरेज समजून करणार काय? स्टोरेज तुम्हाला सांगितलं बोरॉन तुमच्या याच्यामध्ये 500 पीपीएम आहे, पाहिजे किती होतं? त्याच्यामुळं ते एवढं फायदेशीर नाहीये. सेम मातीच्या बाबतीत पण आहे. म्हणून व्हिज्युअल ऑब्झर्वेशन सगळ्यात महत्वाचं आहे. व्हिज्युअली तुम्ही पिकामध्ये कोणती न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी आहे, काय दिल्यानंतर काय इम्पॅक्ट आलेला आहे, हे सगळं तुम्हाला पाहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण ज्या 2 लॅटरल सांगितलं, तर ज्यावेळेस पहिलं पाणी देणार आहे तर त्या दोन्ही लॅटरल आपलं 1 टाइम चालू करायचं. पहिल्या पाण्याला दोन्ही पण, ते एका बाजूला उंदरासारखी बारीक बारीक पानं, दुसऱ्या बाजूला मोठे मोठे पानं. आणि कधीतरी ज्यावेळेस पावसाळा असतो आणि कव्हरेज करण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस भेटत नाही तर एखादी फवारणी अल्टरनेट हाताने जर काढली तर अपेक्षित आहे. नाही, आता हा जो तुमचा प्रश्न आहे ना की कव्हरेज मिळत नाहीये ब्लोअरनी त्यामुळे मी हाताने फवारणी घेईल, बरेच शेतकरी मला हा प्रश्न इथ्रेलच्या बाबतीत पण करतात. तेव्हा इथ्रेल फवारणी करायची, साहेब सगळीकडे एकदम चांगली पानगळ होत नाहीये, मग इथ्रेलची फवारणी हाताने घेतली तर चालेल का? मग इथ्रेलची फवारणी तुम्ही हाताने घेतली, आतले सगळे पानं बिनं गाळून टाकले, तिथं तुम्हाला मादीकळी निघाली आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये हाताने तुम्ही फवारणी घेऊ शकत नाहीये, तोच ब्लोअर वापरता जो तिथपर्यंत औषध नेत नाहीये, मग बिना डागाचे राहतील का ते फळं? ब्लोअर बदला ना. माझं 16 फुटाचं अंतर आहे, माझ्याकडे ब्लोअर होता मागच्या वर्षी 24 इंचीचा फॅन, आणि तो फॅन 24 इंची तिथपर्यंत कव्हरेज नाही दिलं. मागच्या वर्षी माझ्याकडे डाग आला, मग मी लगेच ₹1.25 खर्च केला आणि 28 इंचीचा फॅन टाकला. यावेळेस मस्तपैकी त्यांनी कव्हरेज दिलं. सेम प्रॉब्लेम आमचा झाला. आमचं 11-15 अंतर आहे आणि 28 इंचीचं फॅन आहेत. 28 इंची व्हायला पाहिजे ना. नाही, 24 इंची फॅन आहे. असेल तेच म्हणतो मी. सिस्टमच बदलावा. सिस्टम तेवढा फॅन बदलून घ्या.